या महायुतीच्या सरकारमध्ये भयानक महाभारत चाललेलं आहे आणि पुढे पुढे अजून काय काय आपल्याला बघता मिळेल। एकीकडे सावंत असं बोलताय, एकीकडे भुजबळ अलग बोलतात आहेत, एकीकडे मराठा आंदोलनामध्ये अर्धे मंत्री जातात, एकीकडे ओबीसी आंदोलनामध्ये अर्धे मंत्री जातात। या मंत्रिमंडळाचं एकमत नाही। हे कुठलं मंत्रिमंडळ महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा खोक्याचं निर्माण झालेलं आहे तेच जनतेला कळायला कारण नाही। आणि एकीकडे याची भूमिका जी आहे, आता काल मी एक सोशल मीडियावर पाहत होतो, अनिल वडपल्लीवर नावाच्या कुठल्या व्यक्तीने त्याला हायकोर्टामध्ये लाडक्या बहिणीच्या प्रकरणामध्ये जनहित याचिका टाकली। अनिल वडपल्लीवराचा काँग्रेस पक्षाचा कुठला ते सामान्य सदस्य नाही, ना नागपूर शहरात आहे, ना ग्रामीण मध्ये आहे, ना प्रदेशमध्ये आहे, पण काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला की लाडली बहीणला विरोध करताय। अरे तुमची फसवी लाडली बहीण योजना आहे, त्या बहिणीकडून 100 रुपये घ्यायचे आणि तिच्या हातात 5 रुपये द्यायचे। एकीकडे महागाई वाढवून टाकली आणि तुमच्या फसव्या योजनेला आमची लोकप्रियता फार वाढली असं दाखवतात आहे। जनतेच्या पैशाची उधळपट्टी तुम्ही करता। आता 470 कोटी रुपये तुम्ही त्या नुसत्या प्रसिद्धीसाठी खर्च करताय। तुमची ती फसवी लाडली योजना आहे आणि तुमच्या योजनेमधला तुम्ही तो GR वाचा, त्याच्यात कुठेही स्पष्टता नाही। म्हणजे जे मंत्री उपमुख्यमंत्री सांगत होते, यांची पिलावळ सांगत होती भाजप की आम्हाला मत नाही दिलं तर आम्ही पैसे वापस घेऊ। हे तुम्हाला सांगतो की आज भगिनींना वाटतंय की पैसे आम्हाला मिळालेले आहेत आणि हे काही पण करू शकतात। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की जिथं आमचा काही संबंध नाही, आम्ही लाडली बहिणी योजनेचा समर्थन करतो, पण याच्यापेक्षा चांगली योजना महालक्ष्मी योजना आम्ही आणायची भूमिका आम्ही घेतलेली आहे, ते आम्ही सांगतो। आमचा लाडली बहिणीचा काही विरोध नाही, पण ते सोशल मीडियावर टाकतात की काँग्रेसने विरोध केला। आमचा काय संबंध त्या अनिल वडपल्ली? महिला काँग्रेसचं लाल वादळ काल नागपुरात धडकलं, त्याच्यानंतर जे अत्याचार होऊन राहिले, शक्ती कायदा आणण्याच्या हालचाली वेगवान होत्या। यांनी आणला पाहिजे। आम्ही तर अनेकदा मागणी केली की महाविकास आघाडीमध्ये आम्ही शक्ती कायदा आणला। जेव्हा हैदराबादला ज्या घटना घडल्यानंतर तिथल्या सरकारने जो कायदा आणला, त्याच कायद्याच्या धर्तीवर महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यामध्ये कायदा पारित केला, पण महामहिम राष्ट्रपती मोद्याकडे तो प्रलंबित आहे। पण यांचं सरकार आलं, यांचं सांगतात हे डबल इंजिनचं सरकार पाहिजे। यांचं सरकार आल्यानंतर कुठलीही हालचाल झाली नाही, ना दिल्लीलाही लोक गेलेत, शक्ती कायद्याबद्दलचा उच्चार केला नाही। आखरी महाराष्ट्राच्या कुठल्याही मुलींच्या अंगाला हात लावला तरी त्याला जे आम्ही पनिशमेंटची व्यवस्था केलेली आहे त्याच्यात कोणी बदमाश माणूस हिंमत करू शकत नाही। असा कायदा आमचा तो शक्ती कायदा आहे, पण यांना काय पाहिजे ते अपेक्षित नाही। आणि मी म्हणून काल म्हटलं की मूर्तिकार आपटे, शाळा आपटेंची बदलापूरची, आणि महात्मा गांधीचा खून करण्यामध्ये जी काही त्यावेळेस स्ट्रॅटेजी तयार करण्यामध्ये तिथेही एक आपटे होता। म्हणजे हे काय चाललं काय का पेशवायचं राज्य महाराष्ट्रामध्ये, त्या बुद्धीनं आमच्या महाराष्ट्राला भ्रष्ट केलं जात आहे। आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेच्या बद्दलची चीड जनतेच्या मनात आहे आणि या सरकारला आता माफी मागून चालणार नाही। या सरकारने आता पाय उतारलंच पाहिजे, कारण की महाराजांच्या अवमानापेक्षा कुठलाही आता त्याच्यामध्ये या लोकांना स्थान नाही, अशी भूमिका आमची लोक।